नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जे आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ते म्हणजे जे काही मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये याच व्हिडिओमध्ये आपण आता टोटल संपूर्ण कागदपत्र कागदपत्र तुम्हाला कोणकोणते तयार ठेवायचे आहेत, संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर वैयक्तिक कागदपत्र असतील, तुमच्या जमिनी संदर्भातील कागदपत्र असतील, काही इतर तुम्ही स्पेशल कॅटेगरीमध्ये असाल तर त्याच्यासाठी तुमचे वेगळे कागदपत्र तुम्हाला द्यावी लागणार. अशा पद्धतीने जी काही 17-18 कागदपत्रांची यादी आहे, स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती सांगणार आहोत. तुम्ही तुमच्या पद्धतीने जे असतील ते कागदपत्र तुम्हाला लवकरच तयार ठेवायचे आहेत. कारण की प्रचार व प्रसिद्धीसाठी जे-आर काढण्यात आलेले आहे. त्याच्यावरती खर्च करण्यासाठी सुद्धा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि लवकरच या योजनेचे अर्ज आता सुरू होणार आहेत. संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती आपण पाहणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पाहू शकता स्क्रीनवर तुम्ही की सर्वप्रथम तुम्हाला महत्त्वाचं कार्ड म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर हे तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. कारण की त्याच्यावर ओ-टी-पी वगैरे तुम्हाला येत राहतील. त्यानंतर दुसरं कार्ड आहे तुमचं मतदान कार्ड म्हणजे तुमचं वोटिंग कार्ड आहे. त्यानंतर तुम्हाला तिसरं कागदपत्र लागणार आहे ते म्हणजे राशन कार्ड. आता राशन कार्डमध्ये याच्यामध्ये पुढे अर्ज सुरू झाल्यानंतर प्रत्यक्षात समजेल की एका राशनमधील जे काही दुसरे व्यक्ती कोणी असतील, समजा की एकाच राशनमध्ये एकाच व्यक्तीला अर्ज करता येईल का? किंवा दुसऱ्या व्यक्तीला बी अर्ज त्याच्यातले समजा नवरा-बायको असतील, तर एकाच राशनमध्ये दोघांना अर्ज करता येईल का? ते आल्याच्या नंतर समजेल. परंतु सद्यस्थितीला तुम्हाला तुमचं राशन कार्ड असणं गरजेचं आहे. आणि तुमच्याकडे एक जे काही पैसे येणार आहेत आपल्याला अनुदान, ते खात्यावर पैसे घेण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक असणं गरजेचं आहे. कोऑपरेटिव्ह बँका वगैरे तुम्ही तसं ते देण्याचे प्रयत्न करू नका. राष्ट्रीयकृत बँकेचंच पासबुक तुमच्याकडे काढून ठेवा. नसेल तर काढून घ्या. योजना सुरू होण्यापूर्वी तुम्हाला ते एक असणं गरजेचं आहे. त्यानंतर 5 नंबरचं कागद आहे तुमच्याकडे एक महा-आय-डी जे काही महाराष्ट्र शासनाने सध्या महासारथी पोर्टलवरून महा-आय-डी काढलेला आहे, तो महा-आय-डी असणं गरजेचं आहे. तेव्हाच तुमचं महा-डी-बी-टी पोर्टल लॉग इन होणार आहे, अन्यथा होणार नाहीये. त्यानंतर 6 नंबरचं कागद आहे. त्याच्यासाठी तुमच्याकडे तुमचा फार्मर आय-डी जे काही किसान आय-डी आहे, किसान कार्ड ते तुम्हाला असणं गरजेचं आहे, जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी. त्यानंतर 7 नंबरला प्रत्येकाकडं महाराष्ट्र शासनाचं जे काही तहसीलदार यांचं रहिवासी आहे, ते रहिवासी असणं गरजेचं आहे. ते नसेल तर तुमचं ते काढून घ्या तुम्ही. आणि तुम्हाला एक पासपोर्ट साईज फोटो लागतील, ते तुमच्यासोबत ठेवा. 1, 2, 3 आपण सांगण्यात आलेलं आहे, पण तुमच्याजवळ ते असणं गरजेचं आहे. त्यानंतर 9 नंबरचं कागद आहे भूमिहीन प्रमाणपत्र. ज्यांनीकडे जमीन नाही, त्यांच्यासाठी भूमिहीन प्रमाणपत्राचं एक स्वघोषणापत्र असतं. ते स्क्रीनवर तुम्हाला दाखवित आहे, पाहू शकता अशा पद्धतीचं आहे. ते ठेवणं एक तुमच्याकडे बंधनकारक आहे. त्यानंतर 10 नंबर आहे 7, 12 आणि 8 ज्यांच्याकडे जमीन आहे, त्यांचा 7, 12 आणि 8 असणं गरजेचं आहे. त्यानंतर 11 नंबरचं आहे 5 वर्षाचं नोंदणीकृत भाडे करार. हा कुणाला लागणार आहे? ज्यांच्याकडं जमीन नाही आणि त्यांना जर 5 गाई आणि म्हशी यांचा जर लाभ घ्यायचा असेल, तर त्यांच्याकडे कमीत कमी 40 गुंठे म्हणजे 1 एकर जमीन असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे 7, 12, 8 नसेल, तर त्यांच्या नातेवाईकाच्या कुणाच्या नावावर असेल, तर त्यांनी तो जे काय असेल तो 5 वर्षाच्या भाडे करारावर नोंदणीकृत भाडे करार करून घेऊ शकतात. आणि त्यानंतर दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र हे 12 नंबरचा मुद्दा आहे. हे तुम्हाला असणं गरजेचं आहे प्रशिक्षणाचं. अन्यथा तुमचं जवळचं जे काही जनावरांचा दवाखाना असेल, त्याच्यामधलं तुम्हाला अनुभव प्रमाणपत्र दिलं जातं. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकताय. अशा पद्धतीचं असतं ते. त्यानंतर 13 नंबरचं आहे अपत्याबाबत स्वयंघोषणापत्र. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकताय, की ह्याच्यामध्ये जर तारीख पाहिलं तर 12 सप्टेंबर 2001 पूर्वी किती आहेत आणि 12 सप्टेंबर 2001 नंतर किती आहेत. जर तुम्हाला 3 पेक्षा जास्त अपत्य असतील 12 सप्टेंबर 2001 च्या नंतर, तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकत नाहीत. हे अपत्यबाबतचं प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे. त्यानंतर 14 नंबरला आहे यापूर्वी योजनेचा लाभ न घेतलेले स्वयंघोषणापत्र. याच्या अगोदर तुम्ही कोणत्याही अशा पशुपालन योजनेचा लाभ न घेतलेल्याचं असेल किंवा त्याच्यामध्ये योजनेचा लाभ न घेतलेलं स्वयंघोषणापत्र असतं. स्क्रीनवर तुम्ही ते पाहू शकता. अशा पद्धतीचं हे असतं. हे सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर 15 नंबरला आहे अल्पभूधारक प्रमाणपत्र. अल्पभूधारक कोण शेतकरी आहेत? त्याच्यामध्ये 1 हेक्टर ते 2 हेक्टर पर्यंत असलेले जे काही शेतकरी आहेत, म्हणजे 2.5 एकर ते 5 एकरच्या मधील शेतकरी आहेत, ते अल्पभूधारक म्हणून गणले जातात. त्यानंतर आहे 16 नंबरला अत्यल्प भूधारक प्रमाणपत्र. हे 1 हेक्टरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असतं. म्हणजे ज्यांची जमीन 2.5 एकरच्या मध्ये आहे, त्यांच्यासाठी हे अत्यल्प भूधारक प्रमाणपत्र असतं. जे काही हे असणं हे तुमच्याकडं गरजेचं आहे. त्यानंतर आहे जे काही स्पेशल कॅटेगरी असणार आहेत. दिव्यांग जर अपंग असतील व्यक्ती, तर त्यांच्याकडं यू-डी-आय-डी कार्ड हे असणं बंधनकारक आहे.
त्यानंतरला 18 नंबरला आहे बचत गटाचं जे काही सदस्यत्व प्रमाणपत्र. जर महिला बचत गटातून तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुमच्याकडं महिला बचत गटाचं सदस्यत्व असणं हे गरजेचं आहे. त्यानंतर आहे वन हक्क धारकांसाठी जे प्रमाणपत्र. ज्यांचे वन हक्क धारक असणार आहेत त्यांना जे काही जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिलेलं जे प्रमाणपत्र असतं ते असणं त्यांच्याकडं गरजेचं आहे. आणि इतर कागदपत्रामध्ये तुमचे जे काही आता बाकीचे इथं दिलेले आहेत वेगवेगळे, पण त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे ते ठेवू शकता. काय काय लागतील ते तुमच्या जवळ जर असतील तर ते तुम्ही राहू द्या. इतरमध्ये तुम्हाला सदस्यतेला तरी ह्याच्यापैकी काही गरज नाहीये. तर अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप संपूर्ण आपण माहिती पाहिलेली आहे, कागदपत्रे पाहिलेली आहेत. तुम्ही ज्या कॅटेगरीनुसार असाल किंवा तुम्ही ज्या योजनेमध्ये बसत असाल, त्या पद्धतीनं तुम्हाला असे कागदपत्र तुमच्याकडे काढून तयार ठेवायचे आहेत आणि या संदर्भातील योजनेसंदर्भातील तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल, तर आपल्या चॅनलवर संपूर्ण आपण मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना या योजनेची एक सीरीजच म्हणजे टोटल व्हिडिओ त्या सीरीजमध्ये देण्यात आलेले आहेत. सविस्तर चॅनलवरती जाऊन प्लेलिस्टमधून तुम्ही ते पाहू शकता. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रपरिवारांना तुमच्या शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.